नमस्कार. तारांगण या मासिकातर्फे मी निनाद पाटील तुमचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आलो आहे स्टार प्रवाह या वाहिनीच्या अबोली या मालिकेच्या सेटवरती. सेट म्हटलं की शूटिंग वगैरे तर असतंच, पण त्या पलीकडे जाऊन असते धमाल, मस्ती, गप्पा गोष्टी, किस्से, आठवणी, वेगवेगळी सेलिब्रेशन, सणवार, वाढदिवस आणि चुकीला शिक्षा नाही असं म्हणत केलेल्या चुकीची एखादी गमतीशीर शिक्षा सुद्धा. तर तुमच्या इतकाच मी सुद्धा उत्सुक आहे या सगळी धमाल मस्ती पाहायला, आणि मी आज चाललेलोच. तुम्ही पण येताय ना? चला ना एकत्रच जाऊया. नमस्कार. तारांगण या मासिकातर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. धन्यवाद. थँक्यू. मस्त आपण लंच ब्रेक छान घेतलेला आणि सगळे एकदम काय म्हणतात टवटवीत झालेला ना? हो ना? लंच ब्रेक झाल्यावर ताजे मग ते असं म्हणूया की लंच ब्रेक नंतर ती वामकुक्षी वगैरे घेऊन सगळे फ्रेश झालेले आहात. आणि सगळ्यात जास्ती मला आजी फ्रेश वाटतायत, कारण मी गंमत सांगू का? तर आज आहे गुरुवार, तुम्ही आलात गुरुवारी. गुरुवारी आमची ही राहू आहे ना, माझी ती आणते शिरा. तो शिरा खाऊन आम्ही टवटवीत झालेलो आहोत. कुठे आहे? कुठे मग शिरा आहे? थोडंसं आहे. उशिरा आला. सगळे गोड खाऊ सगळे की स्पेशली आज काय म्हणजे गोड खाऊ असं सगळ्यांना सगळं आवडतं आणि एकमेकांना आवडतं ते घेऊन येणं हा इथे मोठा प्रकार आहे. प्रत्येकाच्या भावनात म्हणजे इन्क्लुडिंग आमचे डायरेक्टर म्हणून असिस्टंट डायरेक्टर असं तिरपा कटाक्ष भोळा देतात, त्यांच्याचकडे आपण बोलूया. सर काय म्हणजे ते आमचं एकंदरीत आता आपण जेवणाविषयी बोलतोय तर आम्ही सगळे एकत्र जेवायला बसतो. सगळे ताई असतील किंवा आजी असेल किंवा सचिन दादा आज नाही येत शूटिंग असल्यामुळे, पण सगळेच घरून पण जेवण आणतात. आणि आज गुरुवार आमच्याकडे आम्ही असं एक रूल बनवलाय की प्रत्येक गुरुवारी आमची रागू म्हणजे सुखदा सगळ्यांसाठी शिरा घेऊन येतात. आणि तो शिरा खाल्ल्यानंतर एक म्हणजे प्रत्येकाला झोपतो एक स्वर्गीय सुख असं केळी टाकलेला तो शिरा आणि तो त्याच्याबद्दल खरं वर्णन करण्यापेक्षा तो खाणं इतका तो छान. सगळे आपले जे प्रेक्षक आहेत त्यांनी आपापले ऍड्रेस पाठवावे आणि सुखदा सर्वांना ते कुरिअरने हो की नाही. आणि आम्ही जेवायला बसतो ना, एक खास बात अशी आहे की आम्ही सगळेजण जेव्हा सेटवर असतो तेव्हा जवळजवळ आम्ही एक प्लेट आमच्या हातात मावत नाही. आम्हाला असं जेवायला लागतं तरी पण आम्ही सगळे एकत्र बसूनच जेवतो. तरी आपण तो एक वेगळा ऍक्च्युली आपण ब्रेक म्हणतो. करेक्ट आहे इंटरॅक्शन मध्ये नाही. आणि त्याच्यात कसं होतं, सबंध दिवसाच्या घडामोडी, स्वतःच्या घरातल्या काहीतरी कौटुंबिक जनरल नॉलेज, एकमेकांकडून जे काही मिळतं. सर आम्हाला काही 2-4 गोष्टी सांगतात, त्यांच्या वेगवेगळ्या सेटवरच्या गमती सांगतात, ते सगळं आम्ही एन्जॉय करतो. जसं आपल्याला स्वातीताई आता म्हणाल्या त्याप्रमाणे खरंच आपण म्हणजे घरापासून दूर असतो आणि आपल्या कॉलमचा तो कॉन्सेप्टच आहे थेट फ्रॉम सेट. आणि स्वातीताई म्हणाल्या की आम्ही बऱ्याच घरगुती छोट्या छोट्या गोष्टी असतील त्या शेअरिंग आणि केअरिंग आपण म्हणतो. आणि मग पुष्कळदा असं वाटतं की अरे किती एखादी गोष्ट आपण वाटतो किंवा शेअर करतो, सांगितल्यावरती आपल्याला कळतं की यार चला वी फील लाईक रिलॅक्स. त्याचं एक छोटंसं उदाहरण म्हणजे आम्ही आता सगळे सकाळी लवकर येतात कारण कॉल टाइम्स लवकर असतात. तर कधी कधी सगळे घरून कोणी नाश्ता करून येतं किंवा नाही येत. पण आमची आजी म्हणजे मी बऱ्याचदा नाश्ता करून येत नाही, तर आजी रोज काही ना काहीतरी खाऊ घेऊन आलेली असते. तर आम्ही आजीचा खाऊ असं म्हणतो आणि ती आली पहिलं तो पाठवते की सर आजीचा रोल ती पुरेपूर त्याची मला आता आली कारण मी आत्ताच आलो आणि आल्यावर म्हणले हे घे तुला. म्हटलं काय छानपैकी शेंगदाण्याची चिक्की होती आणि मग डायट वाट विसरून म्हटलं चला मस्त. आणि खरंच या छोट्या छोट्या गोष्टींनीच त्याची प्राइस आणि व्हॅल्यू आपल्याला दोन्ही असते हे खरं. गळ्यात जे काय लटकवलंय ते म्हणजे कुरापतींची चावी पण हिच्याचकडे असते. ते म्हणजे चावीवर मला आठवत असं काय ठरवून नाही आलं. सगळ्या गोष्टीने चावी शर्मिष्ठा बोल बोल. अरे मी म्हणजे काय शांत स्वभावाची मला हे वाक्य खूप कन्व्हिक्शनली बोलावं लागतं. इंटरव्ह्यू घेतला असतं ते खपलं असतं.
सगळ्यात बरोबर नाही चालू शकत. आता आम्ही जसं म्हणतोय की आम्ही जवळजवळ खूप जास्त वेळ सेटवर असतो. सकाळी 8:30 वाजता जे येतो ते 10 वाजता एक्झॅक्टली. तर फक्त जेवणाचं नाही, आता आम्ही आमच्या रूम सुद्धा सजवू लागलेलो आहोत. कारण असं झालंय की ती रूमच आमची रूम झाली, त्यामुळे त्या रूम मध्ये आता तू जर आमच्या रूम मध्ये आलास तर आम्ही पडदे बदलले आमच्या रूमचे, किंवा आमचे मी प्रतीक्षा ताईला सरप्राईज म्हणून ते सगळे जुने फोटो. मी तेच सांगणार होते. एक दिवस मी अशी शॉट देऊन रूम मध्ये गेले आणि असं सेकंड लुक देतो ना आपण त्याच्यामध्ये सिरियल हे काय बरोबर रूम मध्ये आले ना मी. आणि समोर बघितलं तर ते इतके आमचे सगळे जुने फोटो आणि त्याचा कोलाज केला आणि तो सगळा लावला होता. किंवा आमचे फॅमिली जो फोटो आहे तो आहे. अजून एवढे दूर असतो किमान फोटो तरी बघूया. कारण मी घरी गेल्यावर माझा नवरा झोपलेला असतो, सकाळी निघतानाही तो झोपलेलाच असतो. फार नशीबवान आहे. प्लीज कृपया नोंद घ्यावी. आणि अजून एक मला या परिवाराबद्दल सांगायचं की आम्ही तर रोज काम करतोच आणि एकत्र असतो, पण या निमित्ताने मला या सगळ्यांचे आभार मानायचे की तेजस हा माझा नवरा असून तो बाहेरचा असून सुद्धा या सगळ्यांनी त्याला आपलंसं केलेलं. त्यामुळे तेजस जेव्हा जेव्हा इथे येतो त्या वेळेला तो इतकं छान फील करतो की म्हणजे हे खूपच माझ्यासाठी छान आहे. कारण मी कम्फर्टेबली जास्त काम करू शकते इकडे सुद्धा, त्यामुळे घरच्यांना टेन्शन नसतं की मी रात्री येते तर काय किंवा कसं आहे. तर सगळे म्हणजे इन्क्लुडिंग चेतन असू दे, राहुल असू दे, अनिकेत, सगळे त्यामुळे याचं क्रेडिट तेजसला पण जातं. कारण मी भेटलोय आणि फार तो काय म्हणतो माणूस नावाचा नवरा तुला मिळाला, हो की नाही? ही बोलली त्याला त्याच्या पुढे रिओडून मी सांगितलं की जसं मी म्हणते हे सगळे आवडेल, पण मी ह्या माणसाला जास्त क्रेडिट देते माझ्या डिरेक्टर निश्चितच. कारण माझ्या तब्येतीप्रमाणे मला ते सांभाळून घेतात, मध्ये मध्ये रागवतात. वा सांगेन ते आजी ते गॉ नाही असं नाही चिपरा माझ्या पायाच्यामुळे मिक्सर इथे बसतात मी आजी सांगणार आणि ते करतात. हा चेतन पण सगळे सांभाळून घेतात. म्हणजे त्यांनी ठरवलेलं आहे की म्हातारीला आता आहे तोपर्यंत इथे सांभाळून घ्यायचंय, त्याप्रमाणे ते सांभाळून घेतात. डायपर बदलले तुम्ही माझं म्हणणं काय की ते लक्षात ठेवलंय की बाबा ही वयाने बाई आहे, तिला आपल्याला सांभाळायचंय. त्यामुळे तो जो एक भावनिक गुंफण आहे ना आमची सगळ्यांची, वेगळी रिस्पेक्ट हा वेगळा. म्हणजे मी दिग्दर्शक म्हणून त्यांना रिस्पेक्ट देते तो वेगळा, पण तो आम्हाला जे ते सांभाळतात ना प्रोफेशन आणि आता तुम्ही कसं बोललात तिच्या नवऱ्याबद्दल, आम्ही तर कोण नसताना आम्हाला त्या लोकांनी सांभाळलेलं आहे. त्यामुळे तो एक भावनिक गुंफण माझी जास्त वाढली आहे या दोन्ही सरांच्या बद्दल. मला हे सर काय येत नाही ते कुठे आहे सर? राहुल सर आज लेडीज स्पेशल मध्ये आम्ही माझ्या बाजू म्हणजे आपण एक फोटो पण करूया याचा परफेक्ट एक जरा येऊन तुला पण त्याच बसावं. सो गौरी अबोली, तू बोलतेस की खरोखर अबोलच आहेस? म्हणजे कधीपासून अशी हनुवट्टी गळून पडेल की काय? असं नाही ना, मी आता किती बोलू आणि कसं बोलू, कोणाविषयी बोलू, केव्हा बोलू, काय बोलू? चल तू बोला. तुझ्यानंतर सुखदा तुझा नंबर आहे. 2001 2001 ची बॅच 2001 ला जन्माला जातो. त्यामुळे पूर्ण सेटवर आम्हाला 2001 ची बॅच. 1 ची बॅच. तुमचं तर वय पण कळलं सगळं. जाऊ द्या. तुमच्या दोघींची खूप मैत्री असं मला वाटतंय. कधी एकदम जुळ्या बहिणी. सगळ्यांशी जमतं. पण तुमच्या दोघींचा विशेष रूम शेअर करताय तुम्ही? रूम शेअर करतोय. सगळ्याच गुळपीट जास्त आहे. गुळपीट जास्त आहे. आमच्या दोघींसोबत अजून एक लहान मुलगी पण आहे आमच्या रूम मध्ये. तुला कळलं कसं आहे ते? ओरिजिनल डार्क असलं
झेरॉक्स चांगले ओके नाही काय म्हणतात अलिकेत सर काहीतरी म्हणताय रूम मध्ये काही खूप सारे आहे सांगण्यासारखे आता जसं सगळे म्हणाले की आम्ही एकत्र बसून जेवतो तर आमच्या रूम मध्ये सगळेजण येतात सगळेजण जेवतात आणि त्यांच्याच रूम मध्ये जेवतात त्यामुळे असं होस्ट असतात ते वा गेस्ट असतात सो मजा मस्ती करत आमचं सगळं चाललेलं असतं आणि दोघे अभ्यास पण करत असतात त्यांचे अच्छा, काहीतरी शिक्षण अजून चालू आहे हा. Very good. त्यामुळे ते अभ्यासाचं पण चालू असतं बरोबर मुलगी शिकली आणि प्रगती झाली ते आमच्याकडे आहे बाबा शिक्षण आहे चालू दोघांचं. आणि रादर ऑन अ व्हेरी लायटर नोट मी असं म्हणा की हा माणूस हा शेवटपर्यंत शिकतच असतो आणि शिकत राहावं आणि यांच्याकडे बघून एवढे सगळे सिनियर आहात तुम्ही पण पुष्कळच सिनियर आहात म्हणजे आम्हाला इतकं वर्ष तुम्ही सातत्याने करून बघून तुम्ही वाटत नसेल. संतूर शर्मिष्ठा तुझा मगाचा किस्सेला तू अशी काय कलात्मी आणि काय बतावणी काय काय तू केली असते काय तुझ्या नेमक्या कुरापती काय सुरू असतात तू एकदम अशी एकदम त्या गावचीच नाही अशी नको तरी पण काहीच असतं खरं तर तुला सांगू का हे जे काही घडतं आमचं ते सीन चालू असताना एखादा किस्सा सांगा मोठे मेंबर नाहीये नाहीये कारण नाहीये सचिन शरद नाहीये अंगद नाही तर याचा जो काही उगम वगैरे आहे ना तो अंगद म्हस्कर आहे अंगद आणि सचिन तुम्ही जर ऐकत असाल तुम्हाला निश्चितच उसके आता लागणार महेश दादा सुद्धा महेश दादा हे तिघ जण आज नाही आज तिघही जण नाहीयेत आणि आज फुल लाईक लेडी स्पेशल महिला दिन वुमन्स डे नॉर्मली आम्ही ज्यावेळेला सीनला उभे राहतो आणि काहीतरी कोणाचं तरी फंबल होतं तर काय होतं की आम्ही खूप ते हेल्दी वेने घेतो असं नाही की कोणाला तरी खाली पाडायचंय किंवा हेल्दी वेली घेतो यावं लागतं दूर परत त्याची पण ह्याच्यात होतं काय या सगळ्या ह्याच्यामध्ये जे काही उगम स्थान असतं ना तो अंगद असतो सगळ्यांचं लक्ष पण अंगदची नाही अंगदची पेअर मी दाखवली आहे कपल मध्ये त्यामुळे मी त्याच्या शेजारीच असते काय त्यामुळे की तो लगेच असा रिॲक्शन देताना माझ्याकडे बघतो माझ्याकडे बघितली तर मला डोळ्यात दिसतं तो सुटतो कारण तो कॅमेराला बॅक असतो इथे कॅमेरा लावलेला आहे तर त्याला कळत नाही पण मी इथे तोंडावर कॅमेरा आहे माझ्या तरी ते नाही इमिजिएट माझा लुक हिच्याकडेच जातो आणि प्रतीक्षाताईचं एक सिक्रेट आहे ते म्हणजे ती हसणं कंट्रोल करू शकत नाही आणि मी तिला कायम हे विचारते म्हणलं बाई तू नाटक करते तू कसं ऑनस्टेज सांभाळते हे मला तिथेच अनुभव निश्चित का नाही अरे काय मला येतं ते हसायला मला त्याच्याबद्दल वाईट वाटलं तरी मला येतं हसायला आणि जसं कोणी पडलं की पण मला हसायला म्हणजे मी पडले तरी मला हसायला कसं येतंय की म्हणजे मला येतच या दोघी जेव्हा प्रेमात पडतील तेव्हा पडलं तर हसायला आणि मग त्याच्यानंतर एकदा दोनदा मग असं होतं की अनिकेत सर किंवा राहुल सर अरे बाय मग ते पुरे झाल्यानंतर सुद्धा आम्ही ते सगळं करतो आणि ते झाल्यानंतर पुन्हा आम्हाला तो उत्साह असतो की जाऊन ह्यांनाही सांगायचं असतं काय झालं माहितीये का आणि तेव्हा काय केलं मग हे लोकही पुन्हा तेवढेच उत्साह आठवून हसणं म्हणतात आठवून हसणं राहुल सर आठवते असं त्यांच्या चेहऱ्यावरती जे म्हणजे मोनालिसाला कॉम्प्लेक्स येणार ते हसते आणि मला तर स्वतःला नाही मला स्वतःला तर एकूण 7:30-8 नंतर जास्तीच हसायला म्हणजे ते काय आहे आमच्याकडे 8:30 वाजले ताई सगळ्यांची कामं एकट्याच करत असतात 8:30 वाजले की त्या दिग्दर्शन पण करतात 8:30 वाजले की मेकअप पण त्या स्वतःचे नाही बाकीच्या पेमेंट पण आज काही म्हणतील तू ये पण तू 30 फेब्रुवारीला बरोबर किस्सा म्हणजे आपल्या सेटवरती एक नियम आहे असा की मोबाईल वाजला आपला
तिकडे मी येणार होतो, मला आलेली काय तो काय नियम काय असं आपण म्हणतो की चुकीला माफी देणे, हे तर पोलीस साचच घर आहे, त्यामुळे तो नियम असणार. तो काय नियम आहे जो नियम ज्याने काढला तेच सांगतील. आमच्याकडे म्हणजे असंच बऱ्याचदा काय होतं, सेटवर सीन सुरू असतो तेव्हा कोणाचा मोबाईल वाचतो आणि मग सगळ्यांचं लक्ष जातं. तर स्टेजवर आपण असे जरी माझा मोबाईल वाचला की आपलं लक्ष विचलित होतं. तर ते सीन मध्ये पण होतं आणि मग असंच एक दिवस वाजला फोन कोणाच तरी. तर मग आम्ही एक नियम काढला की समजा सीन चालू असेल, कॅमेरा रोल असेल, तर कोणाचाही मोबाईल वाजला तर त्या दिवशी त्या माणसाने आईस्क्रीम किंवा लस्सी अशी एक तरतूद आहे. पण तर ती सगळ्यांना द्यायची सर्वांना सगळ्यांना. मी थांबू का आजचं पूर्ण ते मी करेन व्यवस्था. आणि अशा यामध्ये बऱ्याचदा असे आमचे काही कलाकार आहेत मोबाईल नाही थांबा, पहिले ते सांगू ते सगळं ते जे काही केलंय ना इतरांबरोबर ते करू दे, मग मी सांगते की त्यामध्ये आमचे प्रोडक्शनवाले पण आहेत की त्या प्रोडक्शनवाल्यांचा पण फोन वाजलाय, आमचे कलाकार पण आहेत त्यांच्या फोन. आजपर्यंत माझा फोन वाजला नव्हता, पण आताच माझा एक काल परवा माझा फोन वाजला. आणि शरदची ट्रॅजेडी मला सांगायची याबद्दल, अंगदची ट्रॅजेडी मला सांगायची. एकदा त्याचं मला वाटतं फोन गेला त्याचा फोन वाजून गेला, एकदा वाजून गेला त्याचा फोन. आणि दुसऱ्यांदा असा तो मकरा बनला की तो इथे आमचा सीन चालू आहे आणि तो आला काहीतरी, म्हणजे तो सीन नंतर तो आला आणि अरे काय कोणता सीन चालू आहे, अरे बापरे असा सीन चालू आहे का, मोबाईल आपला मोबाईल वाजला. तर म्हणून त्याने टुक्कर असं बटन बंद केलं आणि त्याचा आवाज आला. त्याच्यामुळे त्याला परत एक म्हणजे काय म्हणलं त्याला आबॅल मुझे मार म्हणलं तसं, तरी त्याला त्या दिवशी सगळ्यांना लस्सी द्यावी लागली. मगाशी शर्मिष्ठा म्हणे तोच उचापती कुरापती करतो, हे सगळे भोग आहेत, ते कर्मा म्हणतो ते गोल गोल फिरून. ताईचा मोबाईल पण वाट बघतोय कधी वाजेल, प्रतीक्षा करतोय वाजण्याची. या नियम नंतर म्हणला मी आणि सचित आम्ही दोघेही सेटवरती मोबाईल घेऊनच येत नाही, त्यामुळे ते काय दूर. आणि हे काही नियम केल्यावरच नाही, आम्ही पहिल्यापासून करत नाही, त्यामुळे आमच्यासाठी काही करू शकत. अनेकदा यांचे विचार ताई जरा दाखव जरा कसा आहे बघू वगैरे. त्यामुळे नियम मेकरचा ज्या वेळेला वाचतो ना तेव्हा ती लस्सी पिताना मी त्या दिवशी ज्या दिवशी वाजला हे वाजल्यानंतर जे काही सगळे लोक इकडून तिकडून एकमेकांच्या मेकअप रूमवर माहितीये का काय प्रत्येक लस्सीचा प्रत्येक घोट इतका सुंदर आणि मला तर इतका थंड जाणवत होता, मस्त शांती. लस्सीला सुद्धा जन्माला आलं तर सारखं त्यामुळे असं हे चालूच असतं आमच्याकडे. वाढदिवस पण जनरली एक केक असतील, आमच्याकडे 3-4 असतात. आणि त्यात अनिकेत सर जे केक मागवतात तो त्यांचा जसं काहीतरी सिम्बॉलिक एक विशेष एक केक असतो. हा म्हणजे आता गौरीच्या बर्थडेला डुक्कर होता, सिम्बॉलिक आणि डुक्कर आणि प्रेमाने हिला ससा म्हणतो आणि हिला डुक्कर म्हणतो. त्यामुळे दुसरा एक ग्रुप नाही ते पैसे साठवतात पण त्यामुळे तिच्या बर्थडेला असं डुकराचा चेहरा होता आणि हिच्या बर्थडेला ससा होता. गाढव कोणाचा बचत होता शर्मिष्ठा? मी तर माझ्या वाढदिवसाच्या दिवशी शर्मिष्ठा आता हे झालं की नंतर माझ्याकडे नाही बघ मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सुट्टीच घेते, त्यामुळे लपडच प्राणी संग्रहालय नाही. पण नुसता केक पूर्ण नाही, अनेकदा छान ती रूम डेकोरेट केलं जातं आणि सरप्राईज दिलं जातं, पाकळ्या वगैरे त्या माणसाला स्पेशल फील केलं जातं. 300-500 दिवस आपण तेच करतो.
गौरी अशी करते तिच्या म्हटलं तर अबोलीची फुलांचं वर्ष होतं ना, गुलाबाच्या नाही, अबोलीच्या फुलांचं. गुलाबाच्या पाकळ्या पुढच्या वर्षी अबोली टाकूया आपण. 1000 बागांचा टप्पा आपण पार करणार आहोत. थँक्यू सो मच. तुम्ही सर्वांनी तुमचा अमूल्य वेळ आणि मस्त अशा गप्पा टप्पा रंगतच जाणार आहेत. पण मला कळतंय दिग्दर्शकाचं लक्ष घड्याळाकडे आहे, माझ्याकडे आहे, कॅमेऱ्याकडे. तर आपण इथेच थांबूया आणि असंच प्रेम करत राहूया एकमेकांना आणि सगळ्यांना असा आनंद छान देत राहूया. आणि तुम्हाला खूप 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 शुभेच्छा तारांगणकडनं, मनापासून मनापर्यंत. धन्यवाद.